हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. तर आता 12 सव्वा 12 वाजलेत आणि माझं म्हणलं तर स्वयंपाक वगैरे आवरलं, शेळ्यांना वैरण पाणी आणि कपडे भांडे म्हणलं तर आता तसंच आहे. आणि आज सकाळपासून बघा स्वयंपाक चालू आहे माझा. स्वयंपाक बनवत एक 5-6 ते घराला 6-7 ते घरी ना हळदी कुंकासाठी जावं लागलं. आणि बायका बोलवतात ना सकाळी सकाळी, काय काय जणांचं काय काय बायकांचं सकाळी सकाळी लवकर आवरतंय. आणि हळदी कुंकाला बघा स्वयंपाक बनवत माझं हळदी कुंकाला जाऊन जायचं पण चालू होतं. कपडे भांडी म्हणलं जाऊ दे, हे तर काय आपलं रोजचंच चाललं आहे. आणि आजच्या एक दिवस हे तर बायकांचंच असतंय. आणि आमचं म्हणलं तर आता आम्हाला पण व्हिडिओ घ्यायच्यात. आत्या गेल्या शाळेत, तर आत्यांना आता बोलवायचं आहे घरी. तर माझं सगळी स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन आले हळदी कुंकाला. तर कपडे भांड्यांचं तिथे आल्यानंतर म्हणलं अगोदर व्हिडिओ घेऊया. आणि दिवस म्हणलं अख्खा दिवस पडलेला आहे आपल्याला कामासाठी. तर चला, आणि व्हिडिओसुद्धा शूट करणं झालं नाही. सकाळपासून इतकी गडबड आणि स्वयंपाक आवरायचा होता. काल सगळ्यांची एकादशी होती, तर आज मी सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत, माऊलीचे पप्पा पण गेले अकलूजला. सगळे जरा फुटले कामात आणि आत्या पण लवकर शाळेत गेलेत. तर चला, अक्षताला माऊलीला ना असले पापड कुरवडी पापडी खायला भरपूर आवडतं. तर एवढी अशी कुरवडी पापडी तळलेली मी. आणि इकडं म्हणलं तर असं मस्त सगळ्यांच्या आवडीच्या पुरणपोळी बनवलेली आहे. तर सगळ्यांसाठी बघा अशा भरपूर पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. आणि इकडं मस्त असे कांदा भजे. आणि सगळ्यांच्या आवडीची म्हणलं तर कटाची आमटी. जास्त तिखट वगैरे बनवलं नाही, तर माऊलीला बघा जास्त आमटी आणि भात खायला भरपूर आवडतंय. अशी पद्धत असते आमच्याकडं व्हिडिओ मांडायची. तर तुमच्याकडली पद्धत कशी असते ते मला काही माहीत नाही, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आमच्याकडची पद्धत तर पुढं सांगणारच आहे मी. तर बघा, एक वस्तू सगळे 5-5 घ्यायची, असं सगळे मिळून एक वस्तू 25-25 असं घ्यायची. तर मी 5 मोठे खोबळे घेतलेले आहेत, त्याच्या खाली 5 पानं, सगळं 5-5, हळकुंड 5, खारीक 5, लवंग 5, वेलदोडे 5, 5 पानं, सगळं सुपाऱ्या 5, असं सगळे 5-5 वस्तू करून ना 7 वस्तू घेतलेल्या आहेत मी. पानं 5. तर माझं मांडून झाले बघा. आत्यांचं इकडं मांडायचं झालं आहे. तर लगेच मांडून झाल्यानंतर बघा सगळ्या अशा हळदी कुंकासाठी ना सगळ्या बायकांना बोलवलं. आणि लुटायसाठी पण आत्यांनी हे बघा असं छान असं झाऱ्या आणल्या होत्या, छोट्या छोट्या झारण्या आणल्या होत्या. तर असं तिळगुळ, परत जे काय आपण खणामध्ये ते म्हणजे भरतो ना वाण, ते सगळं वाण आणि हळदी कुंकू सगळं म्हणजे कसं सगळं मी एका साईडला एका ताटामध्ये काढून ठेवलं होतं. आणि लगेच बघा बायकांना बोलवलं. आत्यांनी काय बोलवलं, मी काय बोलवलं, असं सगळ्या बायका आल्या हळदी कुंकासाठी. आणि सकाळपासून ना आज हेच असंच कार्यक्रम असते. आणि दुसऱ्या दिवशी विडे घ्यायचं मान असते आमच्याकडं. दुसऱ्या दिवशी विडं घ्यायचं. तर ज्या दिवशी संक्रांत असते ना त्या दिवशी काय काय बायका घेतात, पण आमच्याकडं सहजासहजी सगळ्या प्रत्येक बायका दुसऱ्या दिवशीच विडं घेतात. तर असं बघा सगळ्या बायकांना हळदी कुंकू वगैरे लावायचं. आणि सगळ्यांनी बघा एक विडं ना असं नाव वगैरे घेऊन तरी ओटीमध्ये घालायचं. आणि आता सध्या बघा मी भरपूर असं बायकांचं कालवा गोंधळ आहे ना, तर मी आवाज पूर्णपणे बंद केलेला आहे. तर नेहमीच असं जी मी पूर्णपणे आवाज बंद करत असते, तर बायकांचं भरपूर असं गोंधळ असतो, कोण काय बोलतंय आणि कोण काय नाही हे काही कोणाला कळत नाही. तर मी भरपूरच कालवा असतो ना त्याच्यासाठी मी आवाज बंदच करते नेहमी म्हणलं. तर बघा माझं का ना म्हणजे एक झाऱ्या आणि 2 पान, परत अख्खी सुपारी, थोडंसं तिळगुळ असं बायकांना वाटायचं चालू होतं. आणि ते वाण पण ओटीला घालायचं चालू होतं, असं होतं. आणि प्रत्येक वर्षी बघा त्यांना काही नाही काय एखादी छोटी-मोठी काय काय वस्तू गेल्या वेळेस ना आम्ही प्लेट दिलेली ती लुटून. तर असं प्रत्येक आपापल्या ह्याच्यानी ना आवडीने स्वार मनाने असं एक ना काही नाही काय एखादी वस्तू द्यायचं असते. तर बरेच जसं जसं की बरेच दिवस झाले बघा, जसं माझं लग्न झाले ना तसं आम्ही आत्यांना काय नाही काय असं म्हणजे 1 डझन, 2 डझन, 1.5 डझन, जसं आपल्याला जेवढी वस्तू आणू वाटेल ना तेवढी वस्तू आणून असं लुटत असतो आम्ही. तर ह्यावेळेस बघा असं छोटे-छोटे झारे आणल्या होत्या. आणि बायकांची बघा चेष्टा, मस्करी, बोलणं भरपूर असं काही होत असते हळदी-कुंकवाला आल्यानंतर.
आणि आम्हाला ना जरा बराच उशीर झालेला आहे. तर आता सध्या बघा 2 वाजले असतील, 2 सव्वा 2. आणि त्याच्यामध्ये ना आत्यांना सकाळी शाळेत जायचं होतं. तर सकाळी सकाळी बघा ते 9 सव्वा 9ला शाळेत गेल्या होत्या. आणि माझं स्वयंपाक वगैरे तसं चालू होतं आणि इकडं तिकडं हळदी कुंकवाला जायचं ते पण चालू होतं. तर मी पण सकाळी ना बऱ्याच ठिकाणी गेले होते हळदी कुंकवाला. आणि सकाळी जर तेवढेच बघा आमचं 10-11 वाजता हळदी कुंकू असते. पण ह्यावेळेस ना जरा उशीर झाला. त्यांना पण वेळ नव्हता. आणि मला पण तर आता आत्यांचं घेऊन झाले बघा विडं. आणि विडं घेऊन झाल्यानंतर मोठ्यांच्या पाया वगैरे पडायचं देवाच्या, तुळशीच्या पाया पडून. तर तुमच्याकडं कसं असते ना, तर ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर प्रत्येकच वर्षी आमच्याकडं हे असंच असते हळदी-कुंकू. आणि आमच्याच घरी नाही तर प्रत्येकांच्या घरी असंच असते. काय-काय वस्तू काही पण लुटतात वस्तू, म्हणजे की छोटी-मोठी, म्हणजे असं चाळणी वगैरे असं जे काही आपल्या संसाराला लागल ना असतं घरात ते लुटायचं. तर त्याच्या गेल्या वर्षी बघा त्यांनी मला 2-3 वर्षाचं आठवतंय. 1 वर्ष त्याच्या गेल्या वर्षी बघा आलं वगैरे खिसायचं असतं ना ते छोटीशी चाळण दिली होती आत्यांनी खिसणी. आणि त्याच्या अगोदर चहाची चाळण, परत प्लेट, परत 1 वर्ष छोटेसे कप दिलेले, परत आता ह्या वर्षी झारी. एक 4-5 वर्षाचं तर आठवतंय मला. तर भरपूर अशा बायका येत असतात बघा. आणि इकडचं-तिकडचं थोडंसं बायकांचं गप्पा पण असते. आणि ते बघा ओटीमध्ये घालताना ते नाव वगैरे घ्यायचं ते पण चालू असते. तर बायका कोण हसत असते, कोण काय बोलत असते ना, त्याच्यासाठी मी पूर्णपणे आवाज बंद केलेला आहे. आणि तुमच्याकडे पण असंच असते का? ते नक्कीच मला सांगा. आणि आज ना मला व्हिडिओ घेऊन झाल्यानंतर ना भरपूर अशी गडबड होती. नंतर ना गवताला वगैरे जायचं होतं. आणि सकाळपासून ना एक 4-5 ते वेळा चहा झालेला आहे. आणि आज माझं गुरुवार असल्यामुळं ना माझं पण चहा तेवढाच पिऊन झालेला आहे 3-4 वेळा. आणि असं कोण आलं की चहा केला नव्हता. तर ह्या बायकांना म्हणलं तर मी चहा केला नव्हता, कारण तिळगुळ होतं. आणि प्रत्येक घरी चहा असतो, बायका काय पीत नाहीत आणि थांबत पण नाहीत. प्रत्येकांना गडबड असती. आजचाच दिवस हळदी कुंकासाठी असतं, ह्याच्या घरी जायचं, त्याच्या घरी जायचं, असं गोंधळ चाललेलं असतंय. आणि सगळ्यांचं असं बघा थोडंसं गप्पा गोष्टी असतात, बोलत असं प्रत्येकांच्या घरी एक थोडं वेळ अर्धा तास, पाऊण तास, एक 10-15 मिनिटात तर होतच नाही. जसं जे अर्धा तास तर कंप्लीटच लागतो हळदी कुंकवाला जायचं म्हणलं तर. तर असं असते बघा प्रत्येक वर्षी आमच्याकडं हळदी कुंकाचं कार्यक्रम एकदम साधं सिंपल गावाकडं असंच असते. प्रत्येक गावाकडं हे असंच असते आणि आमच्याकडं सुद्धा असंच असते. तर चला तुमच्याकडं कसं असते ना ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर परत भेटू एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत